आणि असं काही नसतं. भजनाचं मूल्यमापन करायला तो दर्जा भजन ठरवतं, स्पर्धा ठरवत नाही. शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. बऱ्याच परीक्षकांचं असं मत आहे की तालुकास्तरीय स्पर्धेला मी काय परीक्षण करणार, मी अलंकार आहे, मी विशारद आहे. अरे मी एक भजनी कलाकार आहे, मी भजन ऐकण्यासाठी इथे आलोय. हे महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात. तो तालुकास्तरीय असू दे, गाव मर्यादित असू दे, पंचक्रोशी मर्यादित असू दे, किंवा मग जिल्हास्तरीय असू दे किंवा राज्यस्तरीय असू दे, भजन हे भजन आहे. भजनाचा दर्जा आपण ठरवू शकत नाही. भजनाचा दर्जा भजन ठरवतं, गायक ठरवतात, कलाकार ठरवतात. तिसरा माणूस परीक्षा घेऊन दर्जा ठरवत नाही. आता परीक्षक काय काम करतो ते पुढे ऐका. परीक्षक एवढंच काम करतो की भजन झालेल्या भजनाचा भाव आणि त्याने केलेल्या काही गोष्टी समर्पक किंवा त्याला विरोधक काय आहे एवढंच मोजमाप करतो. तो भजनाचं मोजमाप करू शकत नाही. आता यामध्ये भजनाचं मूल्यमापन करताना म्हणजे सादरीकरणाचं मूल्यमापन करताना काय मुद्दे होते त्या मुद्द्याप्रमाणे मी बोलत जातो. पहिला मुद्दा होता स्वर. स्वराला 10 गुण होते. आता स्वरामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. कुठल्या कुठल्या? सुरुवात केल्यापासून शेवटपर्यंत मुख्य गायक आणि कोरस सुद्धा किती स्वरात गाते, त्यांनी रागाची निवड कुठली केली, तो राग निभावलाय का, त्याचा गोडवा किती आहे. आणि यात सगळ्यामध्ये मी आपल्याला एक उल्लेखनीय बाब इथे नमूद करेन की आपण एक नियम इथे घातला होता की नोटेशन नसलं तरी चालेल. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. मी म्हणतो नोटेशन पाहिजेच कशाला. नोटेशन केलं तरच भजन होतं का? नाही ना. उदाहरण आहेत की आज भजन स्पर्धेमध्ये एका भजन स्पर्धकांनी नोटेशन म्हटलंच नाही आणि एकाने नोटेशन म्हटलं, पण त्याच्यापेक्षा भजन एवढं गोड केलं की त्या नोटेशनला किंमतच राहिली. नसलं तरी चाललं असतं. नोटेशन हे लोणचं एवढं पाहिजे. जर आपण जेवत असू तर त्याला चव म्हणून लोणचं घेतात. लोणचं हे प्रमुख खाद्य आपलं नाहीये, अन्न नाही, हे लक्षात आलं पाहिजे. याच्यासाठी हा उठा ठेवाय किंवा खटाटोप आहे. नोटेशन हा ज्याच्याकडे 1.5 तास आता बाबा एक नोटेशन गातोय, एकही स्वर जागेवर नाही, मग त्या नोटेशनचा उपयोग तरी काय, कशाला पाहिजे ते. त्याच्यापेक्षा नोटेशन नसेल तर अतिशय बेस्ट. मला वाटतं ते नसावंच अशी माझी इच्छा, आता आग्रह पण आहे पुढे जाऊन. त्याच्या पुढचं सांगतो. तर स्वरावर जास्त मेहनत मला या संपूर्ण स्पर्धेमध्ये, मी स्पष्ट बोलतो माफ करा, या संपूर्ण स्पर्धेमध्ये मी उत्कृष्ट गायक काढलाय, प्रथम क्रमांक काढलाय, कोरस काढलाय, सगळं काढलं, पण काही ठिकाणी स्वर घसरताना जास्त दिसले गायकांचे. म्हणजे पंचक्रोशी मर्यादित जरी असली तरी त्यांना रियाजाची गरज आहे हे आधी पहिलं वास्तव जाणून घ्या. त्यामुळे तुमच्या आपसात जे काही आता क्रमांक येतील किंवा नाही येतील, एखाद्याला उत्कृष्ट गायक मिळेल, एखाद्याला हार्मोनियम वादक मिळेल, एखाद्याला वादक मिळेल, एखाद्याला कोरस मिळेल, तर हे सगळं सगळ्यांच्या सादरीकरणानंतर कुठे चांगलं वाटलं त्याला ते ठेवलेलं आहे. याचा अर्थ तो सर्वोत्तम आहे आणि आपण कमी आहोत असा नाही. हे आधी कृपया लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या गायकाला जर आम्ही उत्कृष्ट गायक निवडले तर तो सर्वोत्तम आहे आणि बाकीचे काय ते पण चांगलेच गायक आहेत, पण त्यांच्या तुलनेत त्याने थोडं चांगलं गायलं, एवढाच फरक आहे. म्हणून स्वराचे 10 मार्क दिले. दुसरा होता ताल आणि लय. ताल आणि लय या 2 अशा गोष्टी आहेत. ताल हा संगीताचा प्राण समजला जातो, पण बरेच लोक त्याला दुय्यम मानतात. गायकाला जास्त महत्व देतात, गायनाला जास्त महत्व दिलं. मी या संपूर्ण मी सगळ्या गोष्टी स्पष्ट बोलतोय. कृपया कोणीही राग मानू नका, कारण मला इथे तुम्ही त्या गोष्टीसाठी बोलवलेत, मला बोलणं क्रमप्राप्त आहे, माझं ते एक कर्तव्य आणि जबाबदारी आहे म्हणून बोलतोय. आणि प्रत्येक शब्द जबाबदारीने बोलतोय, कारण त्याचा पुरावा आहे माझ्याकडे लिहिलेला. संपूर्ण स्पर्धेमध्ये मला फक्त एकच वादक असे मिळाले, एकच जोडी अशी मिळाली ज्याने फक्त लय बॅलन्स करून वाजवली, ती म्हणजे सिद्धेश आपले वेंगुर्लेकर. आणि हे स्पष्ट बोलण्याचं कारण असं आहे की त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेचा अनुभव पण आहे. म्हणजे असं नाही म्हणता येणार की त्यांच्या तुलनेत बाकी सगळे कमी होते. त्यांनी अनुभव मिळवलाय म्हणून त्यांना ते चांगलं जमलं, हे वास्तव आहे. पण लय बॅलन्स करणं हा अतिशय महत्वाचा गुण आहे. किती गायक गोड गातोय, कितीतरी ताना मारतोय, किती राग बदलतोय, किती आलाप घेतोय, सगळं त्याच्याबरोबर लय कुठे चालली आहे याचा ताळमेळ कधीच दिसला नाही. बऱ्याच भजन मंडळांमध्ये लय बॅलन्स झाली नाही. त्यामुळे ताल आणि लय मध्ये जे गुण आहेत त्याच्यामध्ये कुठे कमी जास्त झालं त्याचं अवलोकन करा. तिसरा मुद्दा आहे शब्दोच्चार आणि निवड. ही डोकेदुखीच आहे माझी. मला अजिबात अशुद्ध शब्द चालत नाही. हा माझा स्वतःचा गुण असेल किंवा काही म्हणा त्याला, पण आणि पाणी मला अजिबात आवडत नाही. आणि पाणी, न आणि न यातला जर फरक कळत नसेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मराठी शिकवावं लागेल. शुद्ध मराठी गाणं हा एक उत्कृष्ट गायकाचा दोष आणि गुण यामध्ये आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. शब्दांचा उच्चार स्वच्छ असावा. स्वच्छ याचा अर्थ स्वच्छ, ह्रस्व, दीर्घ या प्रत्येक गोष्टीचा त्याने विचार करावा.
बऱ्याच लोकांनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी, अरे लोचनी आणि साजनी सारखंच झालं, साजणी लोचनी, न आणि न मधला फरक नाही दिसत बऱ्याच गायकांच्या गाण्यामध्ये. त्याच्या पुढे आलं तुका म्हणे म्हणूनी, म्हणूनी कसं असेल म्हणूनी, यातला फरक थोडा तुम्ही विचार केलं तर ह्या साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत. आणि या गोष्टी नाही आहेत, या आपल्या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत. त्या आपण ठरवलं तर आपण ते सुधारू शकतो. त्याला कोणीतरी दाखवलं पाहिजे. प्रत्येक वेळी असं असतं माझी चूक दाखवणारा माझ्या समोर असेल तर तो माझा गुरु झाला त्याच क्षणी. तो वयाने कुठलाही असो, माझ्यापेक्षा लहान असू शकतो, माझ्यापेक्षा वयाने जास्त असू शकतो, जातीने धर्माने भेदाने वर्णाने माझ्यापेक्षा भिन्न असू शकतो, पण जेव्हा मला माझी चूक दाखवतो आणि मी मान्य करून ती सुधारणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. म्हणून मराठी शुद्ध वापरा. शुद्ध गाण्याने आपला भाव शुद्ध होतो, स्वच्छ होतो. म्हणून शुद्ध मराठी असणं जास्त गरजेचं आहे. शब्दोच्चार. आता निवड. निवड म्हणजे काय? बऱ्याच